बातमी नाशिकमधनं गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय, त्यामुळे जायकवाडीमध्ये धरणाच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे। गोदावरी आणि दारणा नदीचं पाणी वाढलंय। काल संध्याकाळपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय। सततच्या या पावसानं पाण्याची पातळी वाढली आहे। गंगापूर धरणातनं हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जून महिन्यामध्ये खरं तर मुसळधार असा पाऊस झालेला होता आणि तेव्हाच जिल्ह्याचा धरणसाठा हा जवळपास 80%च्याही वर हा गेलेला होता। त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आपण बघितलं तर पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढलेला आहे। जिल्ह्याचा धरणसाठा आधीच 98%वरती आहेत आणि त्यातच पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधून सध्या विसर्गामध्ये वाढ ही करण्यात आलेली आहे। सध्या आपण समोर बघितलं तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा बंद करण्यात आला होता, मात्र पुन्हा एकदा म्हणजे काल सायंकाळपासून धरणसाठ्यामध्ये पावसाची चांगली बॅटिंग ही बघायला मिळते। जोरदार असा पाऊस कोसळतोय आणि यामुळे 2 दरवाजे सध्या उघडण्यात आलेले आहेत आणि पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। सध्या गंगापूर धरणातून 2200 क्युसेकने पाणी पुढे गोदावरी नदीमध्ये झेपावत आहे, तर तिकडे इगतपुरीतील दारणा धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। 1400 क्युसेकने पाणी हे पुढे दारणा नदीमध्ये जाऊन मिसळत आहे। पुढे आपण जर बघितलं तर गोदावरी आणि दारणा नदीचं पाणी हे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे जायकवाडी जाऊन पोहोचत असतं आणि त्यामुळे एकंदरीतच आता जायकवाडीच्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील चांगलीच वाढ होण्याची चिन्ह आहेत। आपण आधीच जर बघितलं तर जायकवाडी धरण हे पूर्ण भरलेलं आहे। जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे हे उघडण्यात आलेले होते आणि पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता। पुढे पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहेत मराठवाड्यामध्ये आणि असंच चित्र असतानाच आता नाशिकमध्ये होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ ही होणार आहे। एकंदरीतच आता जिल्ह्यातील अनेक धरणांमधून विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नदीकाठी जाऊ नये, पूर बघायला गर्दी करू नये, अशा अनेक सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत।